नेक्स्ट आहे जीडीपी. जसं 12th स्टँडर्डला जीडीपी समजून घेतलं होतं, 12th स्टँडर्डला आपण जसं जीडीपी समजून घेतलं होतं तसंच घेऊयात. बघा जीडीपी म्हणजे काय. जीडीपी म्हणजे सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस, हा जीडीपीचा फॉर्म्युला आहे. जीडीपी म्हणजे काय, सी म्हणजे कन्झम्पशन, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर अँड इन्व्हेस्टमेंट, एक्स म्हणजे नेट एक्सपोर्ट. बरोबर, नेट एक्सपोर्ट मागात तसं ना. कळालं जीडीपी काय. आपल्या देशामध्ये टोटल, मी म्हणलं जीडीपी काय, 1000 रुपयांनी कानाखाली मारली, 1000 रुपयांनी परी घेतली, 2000ची जीडीपी झाली. बरोबर ना. सो जो काही खर्च करेल त्याला आपण जीडीपी म्हणतो. आता जीडीपी मधून आपल्याला काढायचं, समजून जीडीपी मधून मला जायचंय एनडीपी वर. काय जायचंय, हा काय ग्रॉस आहे, हा काय नेट आहे. काम कर ना, जीडीपी मायनस डेप्रिसिएशन, यू गॉट एनडीपी. तुम्हाला काय मिळेल, एनडीपी मिळेल. बरोबर, समजतंय. गुड. आता तुम्हाला पाहिजे जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. काय फॉर्म्युला आहे, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस रिसिप्ट मायनस पेमेंट. फक्त काय ऍड झालं, रिसिप्ट मायनस पेमेंट. समजते. नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड, बाहेरून जे तुम्ही काय पैसे कमवले असतील तर. आता जीएनपी पासून तुम्हाला एनएनपी मध्ये यायचं असेल तर काय करायचं, जीएनपी मायनस सांगा डेप्रिसिएशन, यू गॉट एनएनपी, सॉरी एनएनपी. झालं, सोपं आहे ना. एवढंच लक्षात ठेवायचं, लिहून घ्या समोर कुठेतरी आहे ते. मेथड्स फॉर मेजरिंग जीडीपी. जीडीपी मेथड करण्यासाठी या 3 मेथड्स आहेत, प्रोडक्ट, इन्कम आणि एक्सपेंडिचर, जे ऑलरेडी आपण बघितल्यात. प्रोडक्ट मेथड, इन्कम हे ऑलरेडी बघितलेलं बाळांनो, समजतं ना. प्रोडक्ट, इन्कम मेथड वगैरे बघितलेलं आहे. एक्सपेंडिचर मेथड काय असतं, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट, वेगळी कॉन्सेप्ट. फॅक्टर कॉस्ट काय असतं रे, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योर. लँडला काय मिळतं, फॅक्टर कॉस्ट म्हणजे एखाद्या प्रोडक्टला बनवण्यात जाणारा खर्च. तर जीडीपी फॅक्टर बघा, सम ऑफ द नेट व्हॅल्यू ऑफ ऍडेड ऑल प्रोड्युसर विदिन द कंट्री. म्हणजे विदिन द कंट्री जे ऑल प्रोड्युसर आहे, ऑल प्रोड्युसर ज्याची काही नेट व्हॅल्यू आहे, ऑल प्रोड्युसरची नेट व्हॅल्यू म्हणजे फॅक्टर कॉस्ट. लँडला काय मिळतं, रेंट, लेबरला काय मिळतात, वेजेस, कॅपिटलवर काय मिळतं, इंटरेस्ट, आणि एंटरप्रेन्योर काय घेतो, फॅक्टर प्रोडक्शन माहिती ना रे सगळ्यांना. फॅक्टर प्रोडक्शन कोणते असतात, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्योर. बरोबर. लँडला काय देतो आपण, लेबरला काय मिळतात, वेजेस, कॅपिटल काय मिळतं, इंटरेस्ट, एंटरप्रेन्योर काय घेतो, ज्याला माहिती नाही त्याने लिहून घ्या. समजतंय. सो हे आहेत आपले फॅक्टर कॉस्ट. यालाच फक्त जीडीपी म्हणजे, पण त्याचा आपण फॅक्टर कॉस्ट म्हणजे विदिन द इयर या सगळ्यांवर होणारा खर्च. आता हा खर्च कोण करतो बाळांनो, प्रोड्युसर करतो ना, प्रोड्युसर करतो. कोण करतं, प्रोड्युसर करतो. ओके. GDP is the sum of the domestic factors, income, fixed capital, consumption.
जीडीपी एज अ फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू फॉर्म्युला बघा, व्हेरी इंपॉर्टंट 1 मार्क्स क्वेश्चन येणार तुम्हाला एक्झामला. नेट व्हॅल्यू ऍडेड प्लस डेप्रिसिएशन. नेट व्हॅल्यू आपण ऍड केलं प्लस डेप्रिसिएशन केल्यावर जीडीपी एज फॅक्टर कॉस्ट आपल्याला मिळतो. कंपन्सेशन ऑफ एम्प्लॉईज जसे की वेजेस, सॅलरी. ऑपरेटिंग सरप्लस विच इज अ बिझनेस ग्रोथ प्रॉफिट बोथ इन कॉर्पोरेट अँड अनकॉर्पोरेट फर्म्स. ऑपरेटिंग सरप्लस, ठीक आहे. मिक्स इन्कम. आता मिक्स इन्कमचा पॉईंट तुम्हाला येऊ शकतो. मिक्स इन्कम काय, जे तुम्हाला फ्रीलान्सर कधी ऐकलंय का? फ्रीलान्सर जे असतात स्वतःचं काम करतात आणि पैसे कमवतात. जसे की कोण प्लंबर असेल, समजतंय, किंवा कोणतरी इलेक्ट्रिशियन असेल, ते पैसे कमवतात ना, स्वतःच असतं ते, त्याला आपण फ्रीलान्सर म्हणतो. त्याला आपण मिक्स इन्कम मध्ये कन्सिडर करतो. ओके. कन्सेप्शली जीडीपी एज फॅक्टर कॉस्ट अँड जीडीपी एज मार्केट प्राइस मस्ट बी आयडेंटिकल. This because the factor cost payment of factor producing the goods which equal to final goods and services at the market price. आता समजून घ्या, दोन गोष्टी तिथे. एक आहे फॅक्टर कॉस्ट, समजून घ्या, फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस. मार्केट प्राइस समजा फॅक्टर कॉस्ट तुमची झाली 1000 रुपये, मार्केटमध्ये तुम्ही विकलं 1200 रुपयाला. हे आहे तुमचा फॅक्टर कॉस्ट, हे आहे तुमचा मार्केट प्राइस. मधला जो आहे तो तुमचा प्रॉफिटचा पार्ट आहे ना, समजतंय? येस. चलो फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, फॅक्टर कॉस्ट जीडीपी मार्केट. येस. बघा 1 मार्क्स क्वेश्चन, जेव्हा सांगतो 1 मार्क्स क्वेश्चन तिथे तिकडं टॅप करत चला. बघा येस. बघा जीडीपी एज फॅक्टर कॉस्ट, जीडीपी एट मार्केट प्राइस मायनस इनडायरेक्ट टॅक्स मायनस प्लस सबसिडी. समजून घ्या, मार्केट प्राइस आहे समजा 2000 रुपये, इनडायरेक्ट टॅक्सेस तुम्ही त्यातून दिले 200 रुपये, सबसिडीज ऍड केली 200 रुपये. ऍज इट इज आन्सर काय आलं तुमचं? जीडीपी एज फॅक्टर का 2000 रुपये, बरोबर ना? येस. मार्केट प्राइस मध्ये 2000 ला विकणार आहे, त्यातून टॅक्स मायनस करावा लागेल ना, म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स कोणता असतो? जीएसटी. जीएसटी काय केला तुम्ही? मायनस केला. आणि सबसिडीज ऍड करणार, तो ऍज इट इज मार्केट प्राइस करणार तुमची. फॅक्टर कॉस्ट काय येणार? 2000. ओके, समजतंय? ओके, चलो पुढे. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे एनडीपी. आता आपण जीडीपी, एनडीपीचा फॉर्म्युला सांगा आत्ताच लिहिला. जीडीपी मायनस, येस व्हेरी गुड, जीडीपी मायनस लिहा तिकडं. जीडीपी मायनस डेप्रिसिएशन इज इक्वल टू एनडीपी. लिहून घ्या त्यासमोर. सो माहिती आपल्याला आहे. सो त्या पुढे जाऊयात. नॉमिनल, आता हे महत्वाचं आहे. नॉमिनल अँड रियल जीडीपी. वेन जीडीपी इज मेजर ऑन द बेसिस करंट प्राइस. समजून घ्या रे, करंट प्राइस वर. करंट प्राइस म्हणजे समजा आता जी तुमची समजा 10 रुपये करंट प्राइस चालू आहे, करंट प्राइस. जेव्हा बघा, वेन जीडीपी इज मेजर ऑन द बेसिस ऑफ करंट प्राइस, इट इज कॉल्ड एज अ जीडीपी एज करंट प्राइस. त्याला आपण म्हणतो नॉमिनल जीडीपी. काय म्हणतो? 1 मार्क्स क्वेश्चन येणार तुमचा. नॉमिनल जीडीपी म्हणजे काय? जेव्हा एखादा जीडीपी करंट प्राइस वर काय केला जातो? सांगितलं जातो, बरोबर ना? बघा, वेन जीडीपी इज मेजर ऑन द बेसिस ऑफ करंट प्राइस which is known as, it is called as a nominal GDP. It is called as a nominal GDP. nominal GDP तो आहे जो करंट प्राइस वर मेजर केला जातो. समजतंय? येस. पुढे आहे बघा, हा आहे तुमचा नॉमिनल जीडीपी. पुढे आहे रियल जीडीपी. बघा, इन अदर हँड्स when GDP is calculated on the basis of fixed price of some year, it is called as the real GDP. जो जीडीपी, लिहून घ्या, नोट्स मध्ये लिहून घ्या, जो जीडीपी करंट प्राइस वर मोजला जातो, मेजर केला जातो, त्याला नॉमिनल जीडीपी म्हणणार आहे. जो जीडीपी आपल्याला फिक्स प्राइस वर मोजला जातो त्याला आपण म्हणणार आहे रियल जीडीपी. असा क्वेश्चन मार्क आहे तुझ्या चेहऱ्यावर. का क्वेश्चन मार्क आहे? जीडीपी मोजतात, बरोबर? जीडीपी मोजतात. जीडीपीचा फॉर्म्युला काय? सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. बरोबर बरोबर. हा जीडीपी कॅल्क्युलेट कसा करणार? कन्झम्पशन केलंस तू, म्हणजे पार्लेजीच्या बिस्किटचा पुडा घेतला, तो 10 रुपयाला मिळतो, तो फिक्स प्राइस आहे.
मग हा कोणता झाला? फिक्स प्राइस. बघा फिक्स प्राइस म्हणजे कोणता? नॉमिनल. समजलं? आता तोच पार्लेजीचा पुढे इन्फ्लेशन झाल्यामुळे तू 12 रुपयाला घेतला, तो काय झाला? हा फिक्स म्हणजे रिअल, नॉमिनल म्हणजे करंट प्राइस. नॉमिनल म्हणजे लिहून घ्या तिकडे बघा. नॉमिनल म्हणजे काय रे बाळांनो? करंट प्राइस वर घेतला तो. करंट प्राइस जी मार्केटमध्ये चालू आहे. मला सांगा प्रत्येक गोष्टी मार्केटमध्ये सेम प्राइस असते का? नसते. ओके, ओनियनचं एक्झाम्पल घेऊ. ओनियन आता मी जीडीपी कॅल्क्युलेट करतोय, समजून घ्या. मी जीडीपी कॅल्क्युलेट करतोय आणि याच्यामध्ये 20 मार्च आणि इथं आहे 20 सप्टेंबर. इथे करंट प्राइस आहे 20 रुपये, 10 रुपये केजी, आणि तुम्ही 20 मार्चला कॅल्क्युलेट करता. 10 रुपये केजी जो तुम्ही धरताय, तो 10 रुपये जो केजी आहे ना, तो कसला असणार आहे? तुम्ही करंट प्राइस वर धरला. करंट प्राइस, मग करंट प्राइस काय नॉमिनल आहे, बरोबर. पण फिक्स प्राइस माझी किती आहे? समजा फिक्स प्राइस माझी आहे 15 रुपये केजी, जो की ऑल ओव्हर म्हणजे वर्षभर तोच आहे. ऍव्हरेज फिक्स प्राइस आहे म्हणजे 15 ने धरायचा. जेव्हा तुम्ही करंट प्राइस ने धरता तेव्हा जीडीपी तुमचा आहे नॉमिनल, जेव्हा तुम्ही फिक्स प्राइस ने धरता येईल तुमचा रिअल. ओके, कळालं? समजतंय? एवढंच लक्षात ठेवा. पुढे नाही, हा ही एक लाईन बघूयात. Nominal GDP is a value of goods and services produced in the year. Measure in the terms of, last बघणार आहोत GDP deflator, उद्या बघणार आहोत. Measure in the terms of rupee money the current market price in comparing the one year with another year. We are faced to the problem of that rupee is not stable. एकदम बरोबर आहे. रुपी तुमचा स्टेबल आहे का? बिल्कुल नाही आहे, तो चेंज होत राहतो सारखा. तो पर्चेसिंग पॉवर म्हणजे जीडीपी में भी rises greater deal in the year, not in because of economy has been growing the rapidly, but because of rise in the price. समजून घ्या. 85 रुपीज म्हणजे $1. 85 बघा, 85 रुपीज इज इक्वल टू $1. येस, तुम्हाला 90 रुपीज म्हणजे $1 झाला. डॉलरची प्राइस खाली, प्रोडक्टची पण प्राइस वाढेल का? जे इंटरनॅशनल प्रोडक्ट आमच्यासाठी महागच झाले ना. जे मी आधी घ्यायचो $1.85, तो घेतोय मी $1. जेव्हा मी इम्पोर्ट करतो तेव्हा गुड्स मला महाग पडतील ना. मी या सिच्युएशनला प्राइस काय होणार आहे? वाढणार आहे. काय होणार आहे? वाढणार आहे. त्यामुळे आपला कधीच स्टडी नसतो. सो दिस इज नॉमिनल जीडीपी, जी की करंट प्राइस वर घेतो. रिअल जीडीपी कोणत्या प्राइस वर घेतो? फिक्स प्राइस वर घेतो. बरोबर, समजतंय? येस, त्यांनी तेच सांगितलंय. बघा, इन द कॉन्ट्ररी जीडीपी मे बी इन्क्रीज. बघा, इन द जीडीपी मे बी इन्क्रीज, जीडीपी वाढू शकतो. रिझल्ट फॉलिंग प्राइस होऊ शकतं. असं प्राइस कमी झाल्यात, जीडीपी तरी पण वाढते. कसं काय? इन द इयर, बट ऍक्च्युअल मे बी लेस कम्पेअर टू लास्ट इयर. both 5 cases GDP does not show in real state of economy. To be rectify the underestimation of the overestimation of GDP need to measure that adjusts the rising and falling price. समजून घ्या, खूप महत्वाचं आहे. नेहमी असं होतं की बघा, आपला देश माहिती का तुम्हाला? आपल्या अख्ख्या वर्ल्ड मध्ये इंडिया थर्ड लार्जेस्ट, आता टॉप 5 मध्ये येते जीडीपी मध्ये. सर्वात मोठा जीडीपी इंडियाचा, सर्वात मोठा, सर्वात जास्त पैसे. मग तरी पण जो पहिल्या नंबरला आहे ना, किंवा जो दुसऱ्या नंबर, त्यांचे जे डेव्हलपमेंट पण आहे. नेहमी जीडीपीचं जास्त असेल याचा अर्थ आपण फक्त ग्रोथ करतोय, फक्त पैसा आहे आपल्याकडे, पण आपल्याकडे डेव्हलपमेंट नाहीये. म्हणजे जीडीपी तुमच्या देशातली खरी इकॉनॉमिक स्टेबिलिटी नाही दाखवू शकत. का नाही दाखवू शकत? जीडीपी फक्त काय कॅल्क्युलेट करतं मला सांगा. वैभवनी मला 100 रुपये दिले, सर तुमचा पेन मला द्या. मी 100 रुपये, वैभवला 100, मी ते 100 रुपये युज केले. असे आपल्या देशामध्ये किती पॉप्युलेशन आहे? 125 कोटी लोक, 150 कोटी लोक रोज शॉपिंग करतात, काय ना काहीतरी घेतात. मग जीडीपी वाढणार ना, वाढणार की नाही? मग आपली जीडीपी सगळ्यात जास्तच असणार, कारण आपल्या देशाची पॉप्युलेशन कशी आहे? जास्त आहे. पण आपला देश जो आहे तो डेव्हलपिंग नेशन आहे. काय ना आपण सारखं परचेस करतो. आता मोबाईल स्वस्त मिळायला लागली, ईएमआय वर मोबाईल बी घेत सुटलो. आपण जीडीपी वाढवतोय, बट खरा जीडीपी वाढतोय का? द रिअल जीडीपी जो वाढला पाहिजे, म्हणजे
जीडीपी म्हणजे ह्याला काय सांगायचं या पॅरामधून की जीडीपी तुमच्या देशातली रिअल ग्रोथ नाही सांगत. खरं तर तुमच्या देशाचे ट्रान्झॅक्शन सांगतो किती होतात ते. तुमच्या देशातली ऍक्च्युअल मध्ये लोकांकडे किती पैसा आहे, लोक किती खर्च करतात हे सांगतो. समजतंय? सांगा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आयफोन तुमचा समजा 1 लाखाला आहे. बघा 1 लाख रुपये देण्याची कॅपॅसिटी आपल्या देशामध्ये फक्त 2% लोकांकडे अँड ऑन कॅश. बरोबर. पण 2% लोकांकडे आयफोन नाही, आयफोन ले लोकांकडे. बरोबर का? आपल्याला तो काय मिळाला? फ्युचर पेमेंट करा, ईएमआय वर मिळाला. बरोबर. मग त्याच्यामुळे या ईएमआयच्या ऑप्शन मध्ये जीडीपी मध्ये किती इन्क्रीज झाला? सगळेजण आयफोन परचेस करायला लागले. समजलं? तर प्रॉब्लेम काय की मी तुम्हाला तेच म्हणलं ना की जीडीपी कसा कॅल्क्युलेट होतो की बाबा मी वैभवनी मला 100 रुपये दिले, मी त्याला गुड्स दिले, परत ते 100 रुपये मी वैभवला दिले. 30 100ची नोट दिली. बघा एक 100ची नोट आहे जी वैभवनी मला दिली. का दिली? त्याला मी काय दिला? पेन दिला. मी 30 100ची नोट दिली त्याच्याकडनं पेन घेतला. वाढली ना 200 रुपये जीडीपी झाली. पण 100ची नोट तर सध्या एकच आहे ना. 200 रुपये जीडीपी कसा होणार? दोनदा यूज केली, जीडीपी वाढली. समजतं जीडीपी काय कॉन्सेप्ट आहे? ओके. सो या सगळ्या गोष्टी आहेत. सो बघा रिअल जीडीपीचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. रिअल जीडीपी इज इक्वल टू, बघा रिअल जीडीपी कसा कॅल्क्युलेट? बघा रिअल जीडीपी एज करंट प्राइस इनटू बेस इयर. बेस इयरचा इनटू करायचं. ओके. सो एवढंच आहे. सो आपण थांबूयात इकॉनॉमिक्स. जीडीपी डिफ्लेटर. टेक अ ब्रेक घेऊयात.